गुड मॉर्निंग. काल आपण अँटी मॉर्कोनिकॉफ रूल, ज्याला आपण पेरॉक्साइड इफेक्ट किंवा कर्श मायो इफेक्ट हा बघितलेला होता. ह्यामध्ये सिमेट्रिकल अल्कीन CH3CH डबल बॉन्ड CH2 मध्ये अनसिमेट्रिकल रिएजंट HBr इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. मग ते पेरॉक्साइड मी तुम्हाला सांगितलं, हायड्रोजन पेरॉक्साइड असेल, बेन्झॉइल पेरॉक्साइड असेल किंवा ऍसिटाइल पेरॉक्साइड असेल. ह्यामध्ये अनसिमेट्रिकल रिएजंटचा जे निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम ऑफ अ डबल बॉन्ड which carries a more number of hydrogen, and positive part goes to that carbon of a double bond which carries a less number, and you will get a particularly anti-MR rule addition. म्हणजेच MR रूलच्या एक्झॅक्टली अपोजिट ऍडिशन बघायला मिळते. त्यालाच आपण कर्श मायो इफेक्ट असं म्हणतो किंवा अँटी MR रूल म्हणतो किंवा पेरॉक्साइड इफेक्ट म्हणतो. मग लक्षात घ्या, ह्यामध्ये पेरॉक्साइड जो आहे हा C6H5C डबल बॉन्ड O हा तुमचा पेरॉक्साइड, ह्याला बेन्झॉइल पेरॉक्साइड म्हणतात. आता हा जो बेन्झॉइल पेरॉक्साइड जो आहे, हा बेन्झॉइल पेरॉक्साइड इनिशिएट करतो रिएक्शन. म्हणजेच चेन इनिशिएशन मध्ये काय होतं, चेन इनिशिएशन मध्ये आपल्याला हा जो बेन्झॉइल पेरॉक्साइड आहे, ओके, हा पहिल्यांदा लक्षात घ्या, याच्यामध्ये ज्या वेळेला ऍड होतो HBr ऍड केला जातो प्रोपीन मध्ये इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. इथं पेरॉक्साइडचा बॉन्ड ब्रेक होतो आणि ट्वाइस C6H5C डबल बॉन्ड O हा O तयार होतो. आणि ड्यू टू हिटिंग ड्युरिंग द रिएक्शन काय होतं, CO2 हा बाहेर पडतो आणि आपल्याला C6H5 चा फ्री रॅडिकल तयार होतो. हा तयार काय होतो, फ्री रॅडिकल तयार होतो. आता पुढं काय होतं की दुसऱ्या स्टेप मध्ये, जी स्टेप नंबर 1 आली, स्टेप नंबर 1 मध्ये आपण बघितलं की फ्री रॅडिकल जनरेट होतं. आता स्टेप नंबर 2 मध्ये काय होतं, तर फ्री रॅडिकल C6H5 reacts with HBr आणि काय होतं, C6H5 हा काय करतो, आपल्याला HBr बरोबर रिॲक्ट करत असताना स्वतःचा फ्री रॅडिकल B ला देतो आणि हा H घेतो आणि C6H5Br हा फ्री रॅडिकल तयार होतो प्लस Br फ्री रॅडिकल. आता हा जो फ्री रॅडिकल आहे, हा फ्री रॅडिकल, ओके, स्टेप नंबर ए मध्ये A B फ्री रॅडिकल Br attacks on double bond character, on a double bond of a unsymmetrical alkene ला तो अटॅक करतो. म्हणजेच काय होतं बघा, हा तुमचा CH3 हा CH डबल बॉन्ड CH2 आहे प्लस Br मायनस केला तर काय होईल, दोन प्रकारचे कॅरेक्टर्स बघायला मिळतील. आता दोन प्रकारचे कॅरेक्टर्स म्हणजेच बघा, जर हा Br इथं अटॅच झाला, ओके, तर आपल्याला काय मिळेल, तर हा CH3 हा CH, ओके, इथं Br आणि इथं आपल्याला CH3Br CH2 असा येईल. किंवा इथं दुसरीकडं म्हणजेच असा जर अटॅच झाला तर लक्षात घ्या, हा जर इथं डबल बॉन्डला अटॅच झाला तर तो जो आपल्याला रिएक्शन्स पॅटर्न मध्ये जो बघायला मिळतो तो लक्षात घ्या. इथं तुम्हाला प्रायमरी फ्री रॅडिकल तयार होईल आणि इथं जर तुम्हाला इथं काय तयार होईल, CH3 इथं CH2 इथं CH आणि इथं CH2Br तयार झालं तर इथं आपल्याला सेकंडरी फ्री रॅडिकल तयार होईल. हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं
प्रायमरी फ्री रॅडिकल आणि इथं सेकंडरी फ्री रॅडिकल जनरेट होणार. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे स्टॅबिलिटी ऑफ अ फ्री रॅडिकल ही कशी आहे. स्टॅबिलिटी ऑफ अ फ्री रॅडिकल टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी. आणि म्हणून लक्षात घ्या स्टेप नंबर 3 मध्ये काय होतं. स्टेप नंबर 3 मध्ये काय होतं पर्टिक्युलरली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सेकंडरी फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी फ्री रॅडिकल हे लक्षात ठेवा. अँड देन सी मध्ये काय होतं. देन हायड्रोजन दॅट इज अ पॉझिटिव्ह पार्ट गेट्स लिंक्ड or attached to secondary carbon. आणि म्हणून तुम्हाला इथं CH3 हा CH ओके आणि CH2Br ला हा हायड्रोजन पॉझिटिव्ह पार्टचा इथं अटॅच होतो आणि तुम्हाला CH3 CH2 CH2Br हे पहिलं N प्रोपाइल ब्रोमाइड तयार होतं. परत एकदा सांगतो तुम्हाला लक्षात घ्या ज्या वेळेला अँटी MR रूल म्हणजेच पेरॉक्साइड इफेक्ट हे आपण ज्या वेळेला कॅरेक्टर बघतो त्यावेळेला पेरॉक्साइड इफेक्ट हा इनिशिएट करणार आहे. हा पेरॉक्साइड पहिल्यांदा स्वतःमध्ये ब्रेकडाऊन होतो. ब्रेकडाऊन होऊन फिनाईल फ्री रॅडिकल तयार होतं. ह्याचं नाव येतं फिनाईल फ्री रॅडिकल. हा फिनाईल फ्री रॅडिकल काय करतो तर HBr अनसिमेट्रिकल रिएजंट बरोबर रिॲक्ट करतो आणि आपल्याला स्वतःचा फ्री रॅडिकल Br ला देतो आणि मग हा Br फ्री रॅडिकल अटॅक करतो ऑन अ डबल बॉन्ड. जर लेस नंबर कार्बनला जर Br अटॅच झाला तर प्रायमरी फ्री रॅडिकल येतो आणि जर मोर नंबर ऑफ कार्बन ऑफ डबल बॉन्डला अटॅच झाला तर सेकंडरी फ्री रॅडिकल जनरेट होतो. Br ज्या वेळेला लेस नंबरला जातो त्यावेळेला फ्री रॅडिकल हा प्रायमरी कार्बन वरती येतो आणि ज्या वेळेला Br हा पर्टिक्युलरली मोर नंबर ऑफ हायड्रोजन कडे जातो त्यावेळेला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजेच हे सेकंडरी फ्री रॅडिकल जनरेट होतं. आणि तुम्हाला माहिती आहे स्टॅबिलिटी जी फ्री रॅडिकलची आहे टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. मग सेकंडरी हा मोर स्टेबल आहे म्हणून जो हायड्रोजन आहे जो पॉझिटिव्ह पार्ट जो आहे तो अटॅक करतो सेकंडरी फ्री रॅडिकल्सला आणि आपल्याला N प्रोपाइल ब्रोमाइड हे कॅरेक्टर बघायला मिळतं हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे हे लक्षात ठेवा. परत ही मेकॅनिझम बघा चेन इनिशिएशन येतं स्टेप 1 मग स्टेप 2 मध्ये ABC असं कॅरेक्टर येतं हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ओके आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ही जी पेरॉक्साइड इफेक्ट आहे हा स्पेसिफिक विथ पर्टिक्युलरली HBr ला स्पेसिफिक कॅरेक्टर आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणजेच HCl HBr पेक्षा सुद्धा आपल्याला स्पेसिफिक पेरॉक्साइड इफेक्ट अँटी MR रूल हा जो आहे हा कुणा करता आहे तर तो हा फक्त स्पेसिफिक विथ HBr कॅरेक्टरला आहे हे लक्षात ठेवा. आता HBr कॅरेक्टरला तो स्पेसिफिक का आहे हे जर तुम्ही घेतलं तर HCl बॉन्ड ब्रेक करण्याकरता बॉन्ड ब्रेक और डिकम्पोजिशन करण्याकरता 107 किलो कॅलरी एवढी एनर्जी लागते. HBr करता साधारणपणे 84 to 85 किलो कॅलरी एवढी लागते आणि HI बॉन्ड ब्रेकडाऊन करण्याकरता 72 किलो कॅलरी एवढी आपल्याला लागते. आता टू बी प्रिसाइज जर तुम्ही कॅलरीजच्या नुसत्या दृष्टिकोनातून जर बघायला गेला तर HCl करता साधारणपणे 430 कॅलरी ओके ह्याला 363 कॅलरी एवढी बघायला मिळतं आणि HI करता जे आहे ते 296 कॅलरी एवढी बघायला मिळते. कुठलाही तुम्ही घ्या. आता पेरॉक्साइड हा जो आहे पेरॉक्साइड पर्टिक्युलरली डज नॉट प्रोव्हाइड दॅट मच एनर्जी. ओके पेरॉक्साइड
can't provide energy to break HCl. ओके, म्हणजे पेरॉक्साईड तेवढा बॉन्ड ब्रेक करण्या इतपत एवढी एनर्जी देऊ शकत नाही किंवा प्रोव्हाइड करू शकत नाही आणि म्हणून HCl इझिली डिकम्पोज होत नाही. मग कोण म्हणेल मला की सर आपण हिटिंग करूया आणि ब्रेकडाऊन करूया. ओके, हिटिंग करून जरी ब्रेकडाऊन केलं तरी ती स्लो रिॲक्शन आहे आणि इल्ड हा कमी येतो, हे लक्षात ठेवा. आणि इल्ड कमी असल्या कारणानं पर्टिक्युलरली हा जो पेरॉक्साईड जो इफेक्ट देणार आहे HCl चा बॉन्ड ब्रेकिंग करण्याकरता तेवढी एनर्जी प्रोव्हाइड करत नाही. परंतु ज्या वेळेला HI आहे पेरॉक्साईड प्रोव्हाइड एनर्जी. ओके, एनर्जी तो प्रोव्हाइड करतो, प्रोव्हाइड एनर्जी टू ब्रेक HI मॉलिक्यूल. ओके, बट व्हॉट हॅपन्स. ओके, कारण का जी एनर्जी पेरॉक्साईड आपल्याला मिळते, पेरॉक्साईड एनर्जी जो देतो तो HI ब्रोक करण्याकरता, HI बॉन्ड ब्रेक करण्याकरता तो एनर्जी प्रोव्हाइड करतो. बट HI इज अ वीक बॉन्ड. ओके, HI इज अ वीक बॉन्ड. म्हणून काय होतं, दोन HI मॉलिक्युल्स मधला हा आयोडीन आणि आयोडीन एकत्र येतात आणि I2 मॉलिक्यूल म्हणून एस्केप होतात फ्रॉम द रिॲक्शन. म्हणजेच HI चं डिकम्पोजिशन झाल्यानंतर, ब्रेकडाऊन झाल्यानंतर आयोडीननं डबल बॉन्ड वरती अटॅक करायला पाहिजे, तर ते न होता वीक बॉन्ड असल्या कारणानं दोन आयोडीनचे मॉलिक्युल्स ज्यावेळेला ब्रेकडाऊन होतात त्यातले दोन आयोडीन ॲटम्स एकत्र येऊन I2 गॅस हा एस्केप होतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. ओके, परंतु HBr ला काय आहे, एवढी एनर्जी प्रोव्हाइड होते. कुणा करता, तर HBr करता एनर्जी प्रोव्हाइड होते. ओके, एनर्जी प्रोव्हाइड करतो HBr ला आणि प्रोव्हाइड एनर्जी कोण, पेरॉक्साईड करतो आणि इझिली ब्रेकडाऊन होतं HBr चं आणि ऍडिशन ही इझिली होते, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. म्हणजेच डिकम्पोजिशन कुणाचं होणार आहे, तर HCl HBr HI ह्यामधलं HCl चं जे डिकम्पोजिशन आहे हे एवढी एनर्जी पेरॉक्साईड प्रोव्हाइड करत नाही. HI ला प्रोव्हाइड करतो, परंतु बॉन्ड वीक असल्यामुळं आयोडीन मॉलिक्यूल एस्केप होतो. परंतु HBr च्या बाबतीत परफेक्टली आपल्याला काय होतं, डिपॉझिट कॅरेक्टर होतं, हे लक्षात ठेवा. HBr चं ब्रेकडाऊन होतं, डिकम्पोजिशन होतं आणि ब्रोमीन फ्री रॅडिकल जनरेट होतो आणि ब्रोमीन फ्री रॅडिकल जनरेट होऊन तो डबल बॉन्ड वरती अटॅक करतो आणि ऍडिशन हे आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट येतो कुणाच्या दृष्टिकोनातून, तर मॉर्कोनिक अँटी मॉर्कोनिक ऑफ रूल पेरॉक्साईड इफेक्टच्या दृष्टिकोनातून. आता हा झाला पेरॉक्साईड इफेक्ट, त्याचं आपण बघितलं, मेकॅनिझम पण बघितलं. ओके, आता इथं आपल्याला दोन प्रकारचे मेकॅनिझम बघितले. मॉर्कोनिक ऑफ रूलला कार्बोकॅशन म्हणजे कार्बोनियम तयार होतो आणि इथं आपल्याला फ्री रॅडिकल तयार होतो. अँटी मॉर्कोनिक म्हटलं की फ्री रॅडिकल, कारण का नॉन पोलर सॉल्व्हंट. मॉर्कोनिक म्हटलं की पोलर सॉल्व्हंट म्हणजे होमोलायटिक आणि हेट्रोलायटिक, आणि इथं होमोलायटिक बॉन्ड फिशन हे कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो, पुढची जी रिॲक्शन येते ज्याला ओझोनोलायसिस म्हटलं जातं. ओझोनोलायसिस म्हणजेच ब्रेकडाऊन ऑफ अ डबल बॉन्ड in presence of ozone. Okay, breakdown of a double bond in presence of ozone and then hydrolysis is carried out to get फायनल प्रॉडक्ट. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं ज्या वेळेला तुम्ही ओझोनोलायसिस करता, म्हणजेच ओझोनोलायसिस म्हणजेच काय, ऍडिशन ऑफ ओझोन. काय आहे, ऍडिशन ऑफ ओझोन टू अ डबल बॉन्ड कॅरेक्टर.
ओके. आता डबल बॉन्ड कॅरेक्टरला ऍडिशन होते त्यावेळी तुम्ही लायसिस कोणाचं करणार आहे तर अल्किनचं लायसिस करतो आपण, हे लक्षात ठेवा. लायसिस करतो आपण अल्किनचं, आणि अल्किनचं लायसिस केल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली ओझोनोलायसिस ही रिॲक्शन होते. आता जो ओझोनोलायसिस केल्यानंतर जो प्रॉडक्ट तयार होणार आहे तो प्रॉडक्ट म्हणजे ओझोनाईड नावाचा प्रॉडक्ट आहे, आणि हा ओझोनाईड एक्सप्लोजिव्ह आहे. काय आहे हा ओझोनाईड? अनस्टेबल आणि एक्सप्लोजिव्ह आहे. आणि मग तो ओझोनाईड प्रॉडक्ट्स हा हायड्रोलायसिस मध्ये गेला की आपल्याला रिस्पेक्टिव्ह कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजेच अल्डिहाइड किंवा कीटोन हे तयार होतात. हे लक्षात ठेवा. ते सुद्धा आफ्टर हायड्रोलायसिस रिॲक्शन न होतात. ओके. म्हणजेच आपल्याला बघा हा तुमचा CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस O3 इन प्रेझेन्स ऑफ CCl4. आता CCl4 म्हणजेच लक्षात ठेवा कार्बन टेट्राक्लोराइड, परत नॉन पोलर सॉल्व्हंट. नॉन पोलर सॉल्व्हंट म्हणजे होमोलायटिक बॉन्ड फिशन. होमोलायटिक बॉन्ड फिशन म्हणजेच फ्री रॅडिकल मेकॅनिझम. आता काय होतं, हा डबल बॉन्ड इथं ब्रेक होणार आहे आणि ऍडिशन होणार आहे. बघा इथं CH2, इथं एक O, हा परत CH2, हा डबल बॉन्ड ब्रेक झाला. इथं एक O, इथं एक O आणि असा घेतला तर हिचं नाव येतं इथिलीन ओझोनाईड. ओके. हा अनस्टेबल आहे, अनस्टेबल अँड एक्सप्लोजिव्ह हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हा इथिलीन मॉलिक्यूल. आता काय होतं, हा अनस्टेबल आणि एक्सप्लोजिव्ह आहे म्हणून इथं हायड्रोलायसिस केलं जातं H2O न. ओके. इन प्रेझेन्स ऑफ झेडेन डस्ट. झेडेन डस्ट न आपल्याला पर्टिक्युलरली हायड्रोलायसिस केलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि हे जे हायड्रोलायसिस केलं जातं ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर येतं हायड्रोलायसिस करत असताना आपल्याला झिंक डस्ट हा यूज केला जातो. हा महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. आणि हा जो H2O आहे बघा, हा H2O हायड्रोलायसिसला येतो. आणि मग काय होतं बघा, इथं आपल्याला असा हा बॉन्ड ब्रेक होतो. हा बॉन्ड असा ब्रेक होतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. तर असा बॉन्ड आपल्याला ब्रेकडाऊन होतो. आणि हा ब्रेकडाऊन झाल्यानंतर बघा, हा तुमचा CH2 आणि O घेतला मी. काय घेतला? CH2 आणि O घेतला. आता हे फक्त रिअरेंज करतो. यातला एक हायड्रोजन इथं घेतो, एक वर कार्बन घेतो आणि हा घेतो म्हणजे HCHO म्हणजेच फॉर्माल्डिहाइड तयार होतं. म्हणजेच हा एक आणि हा एक म्हणून ट्वाइस HCHO फॉर्माल्डिहाइड प्लस हा राहिलेला O2 म्हणून H2O2 तयार होतं. आता H2O2 काय आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. ओके. आणि मग इथं काय होतं लक्षात घ्या. लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा पार्ट जो झेडेन डस्ट. झेडेन डस्ट, झेडेन डस्ट प्रिव्हेंट ऑक्सिडेशन ऑफ कार्बोनिल ग्रुप और कार्बोनिल प्रोडक्ट फ्रॉम हायड्रोजन पेरॉक्साइड. कारण का H2O2 काय करतो, ह्या फॉर्माल्डिहाइडला ऑक्सिडेशन मध्ये नेतो, हे लक्षात ठेवा. हे प्रिव्हेंट करतं झेडेन डस्ट. कसं? झेडेन प्लस H2O2 हे केल्यानंतर ZnO काय तयार होतं? ZnO प्लस H2O हे असं तयार होतं आणि H2O2 ला डिकम्पोज केलं जातं आणि म्हणून अशा तऱ्हेनं झेडेन डस्ट प्रिव्हेंट करतं ऑक्सिडेशन. कुणाचं? ऑक्सिडेशन ऑफ अ कार्बोनिल प्रॉडक्ट दॅट इज अ फॉर्माल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड. ह्या पद्धतीनं ते ब्रेक केलं जातं किंवा प्रिव्हेंट केलं जातं. कसं? तर H2O2 ला डिकम्पोज करून. H2O2 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तो अल्डिहाइड आणि कीटोनला ऑक्सिडेशन मध्ये नेऊ शकतो. मग तुमचा हा पुढचा प्रॉडक्ट आहे बघा CH3CH डबल बॉन्ड CH2. प्रोपीन घ्या किंवा प्रोपिलीन घ्या, त्याचं नाव O3 घ्या. परत CCl4 येणार तुमचं. बॉन्ड ब्रेक होणार बघा. इथं CH3, इथं CH, हा O, इथं CH2, इथं O,
हा O असा आला, प्लस तुमचा H2O, इथं झेडेन डस्ट हे येणार. आता इथं बॉन्ड असा ब्रेक होणार. आता हा CH3CHO म्हणजेच फॉर्माल्डिहाइड तयार झाला, ऍसिटाल्डिहाइड तयार झाला. आता हा CH2O म्हणजे काय होईल? CH2O म्हणजे काय होईल? फॉर्माल्डिहाइड तयार होईल. म्हणजेच इथं तुम्हाला हे प्रोपिलीन ओझोनाइड तयार झालेला आहे. प्रोपिलीन ओझोनाइड. आणि तुम्हाला तयार होतं ऍसिटाल्डिहाइड अँड फॉर्माल्डिहाइड हे तयार होणार, प्लस H2O2 हे तयार होणार. ह्याला नाव येतं फॉर्माल्डिहाइड. ओके, त्यालाच मिथॅनल सुद्धा म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. मिथॅनल इथॅनल तयार होणार. आता तुमच्याकडं जर असा CH3CCH3 डबल बॉन्ड CH2 ह्याला आयसोब्युटिलीन म्हणतात. असा जर आपल्याला अल्कीन असेल O3 तर कसा बॉन्ड तयार होतो बघा. हा CH3, हा CCH3, इथं डबल O, इथं CH2, इथं परत O आणि हा O, इथं आयसोब्युटिलीन ओझोनाइड तयार होणार, प्लस H2O, परत झेडेन डस्ट ऍज इट इज. मग इथं तुमचा असा बॉन्ड ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक झाला की हा O इथं येईल आणि तुम्हाला कीटोन तयार होईल, म्हणजेच ऍसिटोन तयार होईल. आणि ऍसिटोन बरोबर काय तयार होईल? CH2O म्हणजेच फॉर्माल्डिहाइड प्लस H2O2 हा तयार होईल. फॉर्माल्डिहाइड हे तयार होईल. आता ही ओझोनोलायसिसची रिॲक्शन म्हणजेच ब्रेकडाऊन ऑफ अल्कीन, ब्रेकडाऊन ऑफ ओझोन और ऍडिशन ऑफ ओझोन टुवर्ड द डबल बॉन्ड कॅरेक्टर, ज्याला आपण ओझोनोलायसिस म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला कार्बोनिल ग्रुप मिळतात, कार्बोनिल कंपाऊंड तयार होतात, विच ऑन फर्दर हायड्रोलिसिस म्हणजे पहिल्यांदा ऍडिशन केली जाते कुणाची? इथिलीन आणि ओझोनची. आपल्याला अनस्टेबल एक्सप्लोजिव्ह कॅरेक्टर मिळतं. त्याचं हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ झेडेन डस्ट करून कार्बोनिल ग्रुप इन द फॉर्म ऑफ ऍसिटाल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड, कीटोन हे तयार केलं जातं. हे पुढच्या वर्षी अल्डिहाइड आणि कीटोनच्या प्रिपरेशन्स मेथडमध्ये आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे CCl4 आहे. CCl4 असल्या कारणानं तुमच्या लक्षात येईल की नॉन पोलर सॉल्व्हंट आहे. म्हणजे हे तर पुन्हा फ्री रॅडिकल मेकॅनिझम हे आहे. ही रिॲक्शन ओझोनोलायसिस इम्पॉर्टंट म्हणून स्टार मार्क म्हणून करून ठेवा. ही पुढच्या वर्षी आपल्याला रिॲक्शन आपल्याला बघायची आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ओके, झेडेनडसचा रोल टू प्रिव्हेंट ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन फ्रॉम H2O2 हे डोक्यात ठेवा. ठीक आहे. आता हा ज्या वेळेला झाली रिॲक्शन ओझोनोलायसिसची, ओके, त्याच्यानंतर पुढची जी रिॲक्शन येते ज्याला आपण हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेथड असं म्हटलं जातं. पुढची रिॲक्शन जी येते ज्याला आपण हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेथड म्हणजेच हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्केन. इथं येतं हायड्रोबोरेशन, सॉरी, काय येतं? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेथड. ही रिॲक्शन महत्वाची येते, हे लक्षात ठेवा. आता इथं अनसिमेट्रिकल अल्कीन हायड्रोबोरेशन particularly carried out in a diborane that is a B2S6, okay, with a THF ज्याला आपण टेट्रा हायड्रोफ्युरॉन असं म्हणतो. ओके, डायबोरेन विथ THF. फर्स्ट addition to alkene as per anti-MR रूल प्रमाणे ऍडिशन होणार डायबोरेनची.
अँड देन ऑक्सिडेशन विथ H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईडनं आपल्याला होणार. म्हणजेच हा तुमचा RCH डबल बॉन्ड CH2 असा जर तुम्ही अल्कीन घेतला तर ह्या अल्कीन बरोबर बघा बघा हा ह्या अल्कीन बरोबर पहिल्यांदा B2H6 इन प्रेझेन्स ऑफ THF असं जर तुम्ही घेतलं किंवा हे असं पण लिहिलं जातं बरं का, BH3 ट्वाइस हे 6 घेतलं तर हे 6 हायड्रोजन्स इथं ऍड होतात आणि तुम्हाला आपल्याला जर बघायला मिळालं तर बघा हा RCH2 CH2 हा ट्वाइस थ्राइस ह्याला ट्राय अल्काइल बोरेन म्हटलं जातं आणि इथं बी अटॅच होतो. हा ट्राय अल्काइल बोरेन जो आहे ओके, ऑक्सिडेशन विथ H2O2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH अल्कलाइन ऑक्सिडेशन केलं जातं, तयार काय होतं ट्राय अल्काइल बोरेन. आता हा जो ट्राय अल्काइल बोरेन आहे ओके, हा पर्टिक्युलरली ट्राय अल्काइल बोरेन हा पर्टिक्युलरली रिॲक्शन्स मध्ये घेतला जातो कुणाबरोबर तर H2O2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH. मग आता मी काय करतो इथं HOOH हे थ्राइस टाइम घ्या. आता काय होतं बघा इथं हे RCH2 CH2 किती वेळेला आहेत, 3 वेळेला आहेत की नाही बघा ओके. मग हे 3 OH इथं लागतील आणि तुम्हाला RCH2 CH2 OH 3 N अल्काइल अल्कोहोल तयार होईल. N अल्काइल अल्कोहोल म्हणजेच प्रायमरी अल्कोहोल तयार होणार ओके. आणि राहिलेला आपल्याला हा जो इथं बी आहे ट्राय अल्काइल बोरेनचा बी आणि हे 3 मिळून तुम्हाला BOH थ्राइस किंवा H3BO3 तयार होईल. काय तयार होईल H3BO3 असा प्रॉडक्ट तयार होईल. म्हणजेच जर तुम्ही एखादा अल्कीन घेतला बघा इथं CH3 CH डबल बॉन्ड CH2 हे प्रोपीन घेतलं ओके, ह्याला तुम्ही पर्टिक्युलरली ऍज इट इज B2H6 किंवा तुम्ही म्हणा BH3 ट्वाइस ओके इन प्रेझेन्स ऑफ अ टेट्राहायड्रोफ्युरॉन घेतलं तर तुम्हाला पहिल्यांदा जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो हा CH3 CH2 CH2 थ्राइस बी म्हणजे हा ट्राय प्रोपाइल बोरेन तयार होईल. आणि हा ट्राय प्रोपाइल बोरेन म्हणजे CH3 CH2 CH2 थ्राइस बी हा H2O2 बरोबर ऑक्सिडेशन मध्ये जातो इन प्रेझेन्स ऑफ NaOH ओके. आणि मग मी तर HO आणि OH असं घेतलं ओके, ह्याला थ्राइस घेतलं की तुम्हाला CH3 CH2 CH2OH थ्राइस म्हणजे N प्रोपाइल अल्कोहोल तयार होतं आणि प्लस BOH थ्राइस तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्याच प्रोसेसला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन म्हटलं जातं. आता ह्या हायड्रोबोरेशन मध्ये काय आहे, व्हेन डायबोरेन दॅट इज B2H6 when treated with a alkene in presence of a tetrahydrofuran, addition product trialkyl borane is formed as per anti-MR rule. Addition anti-MR rule म्हणजेच मोर नंबर ऑफ कार्बन असलेल्या हायड्रोजन कडे आपल्याला त्याची ऍडिशन होते. अँड दिस ऍडिशन when it is undergoes a oxidation with H2O2 okay, in presence of H2O2 it undergoes oxidation, you will get a primary alcohol. आता इथं जी डायबोरेनची ऑक्सिडेशन जे होतं, जे डायबोरेनचं जे ऍडिशन होतं ते लेस सबस्टिट्यूटेड म्हणजे मॉर्कोनिकॉफ रूल प्रमाणे इथं येणार आहे. लेस सबस्टिट्यूटेड म्हणजे इथं म्हणजेच अँटी MR रूल प्रमाणे ही ऍडिशन होणार आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता पुढची एक ऍडिशन रिॲक्शन आहे. ती ऍडिशन रिॲक्शन्स म्हणजे
आपल्याला ॲडिशन ऑफ H2SO4 हे आपल्याला बघायचं आहे. हे पर्टिक्युलरली डायबोरेन पर्यंतची जी आहे ओझोनोलायसिसची ॲडिशन, मॉर्कोनिकॉफ रूल, अँटी मॉर्कोनिकॉफ, ओके, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेथड, हे तुमच्या 11वीच्या सिलेबसच्या पार्ट मधल्या रिॲक्शन्स आहेत. ओके, ह्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल तयार होतो तो THF बरोबर म्हणजेच B2S6 जे डायबोरेन बरोबर, डायबोरेनच्या ऑक्सिडेशन बरोबर. जर तुम्ही आपल्याला ॲडिशन ऑफ H2SO4 जर केलं इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, ओके, त्याला ऍसिड कॅटॅलाइज्ड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ऍसिड कॅटॅलाइज्ड रिॲक्शन ऑफ अल्कीन किंवा ॲडिशन ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. आता ह्यामध्ये काय होतं, हे आपण जर अल्कीन घेतलं CH3CH डबल बॉन्ड CH2 अनसिमेट्रिकल अल्कीन घेतलं, अनसिमेट्रिकल अल्कीन ज्याला आपण प्रोपीन म्हणतो, ह्याच्या पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कोल्ड कंडिशन मध्ये म्हणजेच 273 केल्व्हिनला तयार करायचं. कोल्ड ह्याच्यामध्ये तयार करायचं. इथं तुम्हाला HOSO3H असं प्लस अँड मायनस तयार होतं आणि MR रूल प्रमाणे ऍडिशन होते. MR रूल प्रमाणे म्हणजेच निगेटिव्ह पार्ट, हा एवढा निगेटिव्ह पार्ट आहे, गोज टू दॅट कार्बन ॲटम ऑफ अ डबल बॉन्ड विच कॅरीज अ लेस नंबर. म्हणजेच तुम्हाला CH3, इथं CH हा OSO3H आणि इथं CH3 तयार होतो. आता ह्याला म्हणतात इथाईल हायड्रोजन सल्फेट तयार. काय होतं? इथाईल हायड्रोजन सल्फेट तयार होतं. आता लक्षात घ्या, इथं जर तुम्ही असं जर घेतला RCH डबल बॉन्ड CH2 आणि हे जर रिॲक्शन्स केली तर तुम्हाला काय मिळेल? हे अल्काईल हायड्रोजन सल्फेट तयार होणार. पहिल्यांदा अल्काईल हायड्रोजन सल्फेट हे तयार होईल, हे लक्षात ठेवा. आणि मग हे अल्काईल हायड्रोजन सल्फेट म्हणजेच इथाईल हायड्रोजन सल्फेट हे ज्या वेळेला वॉटर बरोबर HOH म्हणजेच H2O बरोबर थोडस हिट आउट केलं म्हणजेच बॉईल केलं तर काय होतं? हा OSO3H रिप्लेस होतो बाय धिस OH ग्रुप न आणि तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल तयार होतं म्हणजेच आयसोप्रोपाईल अल्कोहोल. आपल्याला परत अगेन H2SO4 रिजनरेट होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ऍसिड कॅटॅलाइज रिॲक्शन मध्ये ऍडिशन पहिल्यांदा अल्कोहोलची होते, पर्टिक्युलर H2SO4 ची होते. ओके, आणि त्यामुळे तुम्हाला इथाईल हायड्रोजन सल्फेट मिळतं. आता हा H2SO4 कसा आहे राजानो? बघा, याचा H2SO4 चा रोल आहे डिहायड्रेटिंग एजंट किंवा प्रोटॉनेटिंग एजंट म्हणून रिॲक्शन करतो. आणि तुमचा सगळ्यात फेवरेट वर्ड म्हणजे कॅटॅलिस्ट म्हणून सुद्धा तो ऍक्ट करतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये हायड्रोजन हा इनिशिएट करतो आणि रूल जो अडॉप्ट केला जातो MR रूल. बघा, हायड्रोबोरेशन मध्ये अँटी MR, H2SO4 मध्ये MR रूल अप्लाय करून सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. आणि म्हणून प्रायमरी अल्कोहोल करता हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शरी अल्कोहोल करता ऍडिशन ऑफ H2SO4 इन वॉटर केली जाते. परंतु ज्या वेळेला आपल्याला असा जर अल्कीन असेल, मोस्ट रिॲक्टिव्ह अल्कीन आयसोब्युटिलीन, ह्याच्यामध्ये फक्त HOH वॉटर इन प्रेझेन्स ऑफ अ ड्राय HCl, ओके, थोडस हिटिंग करायचं तर त्यावेळेला काय होईल? परत MR रूल प्रमाणे हा OH हित येईल. ओके, इथं हा CH2 येणार आहे आणि हा H हित येईल आणि तुम्हाला टर्शरी ब्युटाईल अल्कोहोल तयार होईल. MR रूल प्रमाणे ऍडिशन होईल आणि टर्शरी ब्युटाईल अल्कोहोल होईल. आता हिथं फक्त
H2SO4 च्या ऐवजी ड्राय HCl यूज केलं तर डायरेक्ट ऍडिशन विथ वॉटर होतं. इथं ऍडिशन ऑफ वॉटर करताना पहिल्यांदा H2SO4 हा पर्टिक्युलरली बघायला लागतो. मग ह्याचं जे मेकॅनिझम आहे ते पुढच्या वर्षी आपण ह्याचं मेकॅनिझम बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन कॅरेक्टर बघितलेला आहे आपण, ठीक आहे. ऑक्सिडेशन कॅरेक्टर्स मध्ये हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन अँड H2SO4 हे कॅरेक्टर बघितलेलं आहे. आता पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजेच पर्टिक्युलरली KMnO4 म्हणजेच ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन. ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन हे कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे. शेवटच्या रिॲक्शन्स मधला पार्ट जो आहे तो सगळ्यात महत्वाचा पार्ट असणार आहे. ओके, दोन रिॲक्शन्स आपल्या राहतात, ऑक्सिडेशन आणि पॉलिमरायझेशन कॅरेक्टर हे राहतं, हे लक्षात ठेवा. आता ह्यातला आपण ऑक्सिडेशन बघूया. ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन. ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन. आता हे इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 हे केलं जातं. काय केलं जातं? KMnO4 बरोबर हे आपल्याला बघितलं जातं KMnO4 विथ वॉटर, KMnO4 प्लस H2O ह्याच्याप्रमाणे आपल्याला ऑक्सिडेशन कॅरेक्टर केलं जातं, हे लक्षात ठेवा. आता ही ज्या वेळेला KMnO4 प्लस H2O ही रिॲक्शन ज्या वेळेला करतो त्यावेळेला लक्षात ठेवा आपल्याला जे प्रॉडक्ट मिळणार आहेत तो इथं ट्वाइस MnO2 मिळतो प्लस ओके KOH तयार होतो आणि नॅसंट ऑक्सिजन तयार होतो. काय तयार होतं? नॅसंट ऑक्सिजन तयार होतो आणि हा नॅसंट ऑक्सिजन आपल्याला इम्पॉर्टंट ठरतो पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन. म्हणजेच हा जो KMnO4 आहे हा KMnO4 अल्कलाइन कंडिशन मधला असतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा आणि तुम्हाला नॅसंट ऑक्सिजन देतो, हा नॅसंट ऑक्सिजन. मग तुमचा हा CH2 डबल बॉन्ड CH2 आहे, तुम्ही वॉटर ऍड केला, तुम्हाला मिळालं नॅसंट ऑक्सिजन आणि ह्याच्यावरती लिहायचं बाणावरती अल्कलाइन KMnO4. आता तुम्हाला बघा इथं HOH आहे आणि हा O आहे. ओके, आता हा H इथं येतो. ओके, हा OH तयार होतो ह्या एकाला आणि ह्या एकाला असा CH2OH आणि CH2OH तयार होऊन इथिलीन ग्लायकॉल तयार होतं. म्हणजेच ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन विथ KMnO4 गिव्स ग्लायकॉल. हे ग्लायकॉल दिलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि इथं पर्टिक्युलरली व्हायलेट कलर ऑफ KMnO4 disappear and product is कलरलेस होतं आणि म्हणून ह्या टेस्टला म्हणतात बेयर्स टेस्ट म्हटलं जातं किंवा आयडेंटिफिकेशन ऑफ डबल बॉन्ड असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ह्याला अनसॅच्युरेशन टेस्ट सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन हे ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला ह्या पर्टिक्युलरली रिॲक्शनचा यूज होतो, हे लक्षात घ्या. मग अनसिमेट्रिकल अल्कीन असेल, ओके, अनसिमेट्रिकल अल्कीन हे प्रोपीन असेल तरी सुद्धा तुम्हाला तयार काय होणार आहे बघा, H2O विथ O. हे अल्कलाइन KMnO4 घेतला तर हिथं आणि हिथं आपल्याला मिळेल OH ग्रुप CH3CH OH अँड CH2OH. आपल्याला असा प्रॉडक्ट तयार होईल, म्हणजेच ग्लायकॉलच तयार होईल. डायहायड्रिक अल्कोहोल म्हणतात. ओके, इथिलीन ग्लायकॉल म्हणजेच डायहायड्रिक अल्कोहोल तयार होणार आणि हे डायहायड्रिक अल्कोहोल हे ज्या वेळेला KMnO4 बरोबर रिॲक्ट करतात त्यावेळेला लक्षात घ्या, म्हणजे डायहायड्रिक अल्कोहोल प्रोड्यूस होतं फ्रॉम KMnO4.
त्यावेळेला व्हायोलेट कलर KMnO4चा डिसअपिअर होतो, कलरलेस कॅरेक्टर तयार होतं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून ओझोनोलायसिस आणि पर्टिक्युलरली बेअर्स टेस्ट KMnO4 हे टेस्ट अनसॅच्युरेशन, एक्झॅक्टली लोकेशन, आयडेंटिफिकेशन ऑफ अ डबल बॉन्ड हे कॅरेक्टरला युजफुल ठरतं. हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येणार आहे तो म्हणजेच पॉलिमरायझेशन कॅरेक्टर. काय येणार आहे? पॉलिमरायझेशन कॅरेक्टर हे आपल्याला बघायचं आहे. पॉलिमरायझेशन. आता पॉलिमरायझेशन म्हणजेच काय? लो मॉलिक्युलर वेट chemical substance that is called as a monomer is converted into the polymer, okay, which is converted into a polymer at a high temperature is called as polymerization process. आता polymerization म्हणजे काय? The process in which simple molecule, आता ह्या सिंपल मॉलिक्युल्सला मोनोमर म्हणतो. ओके, सिंपल मॉलिक्युल्स इज कन्व्हर्टेड विथ अ हाय टेम्परेचर. ओके, द प्रोसेस इन विच सिंपल मॉलिक्यूल, ओके, particularly process in which a simple molecule monomer is converted at a high temperature by addition, or combine together, they form large molecule, ज्याला आपण पॉलिमर म्हणतो. ओके, मोनो म्हणजेच वन, मर म्हणजे पार्ट, वन पार्ट म्हणजेच हा एन टाइम्स घ्यायचा, ऍड करायचा आणि एन टाइम्स आपल्याला पॉलिमर बघायला मिळतो. पॉली म्हणजेच पुष्कळ, म्हणजेच मेनी पार्ट्स हे तयार होतात. हे लक्षात ठेवा. पॉली म्हणजेच मेनी पार्ट्स, हा लक्षात घ्या, महत्वाचा पार्ट. ओके, म्हणजेच इट इज द प्रोसेस इन विच सिंपल मॉलिक्युल्स दॅट इज अ मोनोमर they are going to combine with each other at a high temperature and converts into the large molecule. Okay, under large temperature किंवा high temperature or a drastic condition is called as a polymerization process. आता लक्षात घ्या, तुम्हाला हा जर CH2 डबल बॉन्ड CH2 हा n टाइम्स घेतला आणि पर्टिक्युलरली इट इज गोइंग टू बी हिटेड आउट ॲट 473 to 673 केल्विन एवढं टेम्परेचर आणि 1500 ॲटमॉस्फेरिक प्रेशर ही जर ड्रास्टिक कंडिशन आपण यूज केली तर आपल्याला पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, इथं n टाइम्स घेणार तुम्ही आणि इथं CH2 हा n टाइम्स तयार होणार. हा इथिन आहे आणि ह्याचं पॉलिइथिन तयार होणार ॲट अ हाय टेम्परेचरला. त्यालाच आपण पॉलिमरायझेशन कॅरेक्टर म्हणतो. हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला 1500 केल्विन ॲटमॉस्फेरिक प्रेशरला ही पॉलिमरायझेशन प्रोसेस होत असताना सिंपल मॉलिक्युल्स, ज्याला आपण मोनोमर्स म्हणतो, विच इज कन्व्हर्टेड इनटू द लार्ज मॉलिक्यूल, दॅट इज अ पॉलिमर, हे कॅरेक्टर बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. मग ह्या पॉलिमर्समध्ये आपल्याला टेफ्लॉन, नंतर पॉलिप्रोपिन, पॉलिव्हिनाइल क्लोराईड म्हणजेच PVC, पॉलिप्रोपिलिन, ओके, हे आपल्याला किंवा टेफ्लॉन हे आपल्याला तयार करता येतं. हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर होय. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पॉलिमरायझेशन कॅरेक्टर्समध्ये आपण जर बघितलं, पॉलिमरायझेशन ह्या प्रोसेसमध्ये बघितलं तर n टाइम्स पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये n टाइम्स ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन्स करता, ओके, पॉलिमरायझेशन्समध्ये n टाइम्स तुम्ही रिॲक्शन्स करता, त्या n टाइम्स रिॲक्शन्समध्ये आपल्याला पर्टिक्युलरली n टाइम्समध्ये जे n टाइम्स CH2 डबल बॉन्ड CH2 ॲट 1500 केल्विन ह्याच्यामध्ये रिॲक्शन्स करतात. म्हणजेच ॲडिशन ऑफ CH2 हे n टाइम्स, म्हणजे तो मोनोमर पार्ट आहे,
तो मोनोमर पार्ट आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. हाय टेम्परेचर आणि काय काय वेळेला कॅटॅलिस्ट सुद्धा यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पर्टिक्युलरली टेफ्लॉन म्हणजेच CF2CF2, ओके, पॉलिव्हिनाइल क्लोराइड PVC, ओके, हे कॅरेक्टर, ओके, पॉलिइथिन सारखं कॅरेक्टर, पॉलिप्रोपिलिन सारखं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्या पॉलिमर्स पासून आपल्याला प्लास्टिक्स बॅग्स, स्क्वीज बॉटल्स, रेफ्रिजरेटर डिश, टॉईज, पाईप्स, रेडिओ और टीव्ही कॅबिनेट्स हे आपल्याला पॉलिइथिन पासून तयार होतं. परंतु जे पॉलिप्रोपिन आहे, आता पॉलिप्रोपिन म्हणजे काय राजानो, तर इथं बघा, हे CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा प्रोपिन N टाइम्स घेतला तर तुम्हाला इथं CH3 CH2 CH2 असं N टाइम्स कॅरेक्टर बघायला मिळतं. ह्याला पॉलिप्रोपिन म्हटलं जातं ऍट अ हाय टेम्परेचर, ओके, ऍट अ हाय टेम्परेचर विथ ॲटमॉस्फेरिक प्रेशर विथ कॅटॅलिस्ट. हे आपण ज्यावेळेला कन्व्हर्जन करू त्यावेळेला मोनोमरचं कन्व्हर्जन म्हणजेच प्रोपीनचं कन्व्हर्जन हे पॉलिप्रोपिन मध्ये होतं, हे लक्षात ठेवा. कन्व्हर्जन पॉलिप्रोपिन्स मध्ये होतं आणि हे पॉलिप्रोपिन्स आपल्याला पर्टिक्युलरली मिल्क क्रेट्स, प्लास्टिक बकेट आणि मोल्डेड आर्टिकल्स तयार करण्याकरता ह्या पॉलिप्रोपिनचा यूज होतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच पॉलिइथिन आणि पॉलिप्रोपिन तसंच टेफ्लॉन हा टेफ्लॉन कोटिंगचा पर्टिक्युलरली जे आपण पॅन बघतो, टेफ्लॉन पॅन बघतो, ओके, जो आपल्याला रवा डोसा वगैरे करायला जो पॅन वापरला जातो टेफ्लॉन कोटिंग निर्लेपचा, त्यामध्ये ते टेफ्लॉन असतं, हे लक्षात ठेवा. आणि त्याच टेफ्लॉनमध्ये CF2CF2 त्याच्यापासून व्हॉल्व्स तयार केले जातात, गॅस्केट तयार केले जातात. आणि त्यामुळं हे सगळे जे पार्ट जे आहेत हे स्मॉल मिनरल ऍसिड्सनं किंवा डायल्यूट ऍसिड्सनं, डायल्यूट कॅरेक्टर्सनं त्याच्यावरती केमिकल रिॲक्शन होत नाहीत. म्हणून हे पर्टिक्युलरली नॉन डिस्पोजेबल कॅरेक्टर्समध्ये आपल्याला हे पॉलिमर्स तयार होतात, हे लक्षात ठेवा. आणि इथं कॅटॅलिस्ट म्हणून आपल्याला पर्टिक्युलरली ट्राय इथाइल ॲल्युमिनियम किंवा ट्राय मिथाइल ॲल्युमिनियम विथ टेट्रा क्लोराइड म्हणजे ज्याला आपण जिग्लर नॅटा कॅटॅलिस्ट असं आपण म्हणतो, त्या पद्धतीनं पर्टिक्युलरली हा पॉलिमरायझेशन ही प्रोसेस केली जाते. आणि ही पॉलिमरायझेशन हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. आणि हे अल्किन म्हणजे जिथं जिथं डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर आहे तिथं तिथं आपल्याला बघायला मिळते. मग आता इथं युजेस ऑफ अल्किन जर बघितलं तर पहिल्यांदा पर्टिक्युलरली इथिन हा जो आहे इन अ कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन, इथिन म्हणजेच इथिलीन इन कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन ऑक्सी इथिलीन फ्लेम तयार करतो आणि कटिंग आणि वेल्डिंगमध्ये त्याचा यूज होतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच वेल्डिंग प्रोसेसमध्ये इथिलीन हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो, ऑक्सी इथिलीन हा यूज केला जातो, पर्टिक्युलरली फ्लेम त्याची यूज केली जाते कटिंग आणि वेल्डिंग करता. दुसरं, इथिलीन हा पर्टिक्युलरली आर्टिफिशियल रिपनिंग ऑफ फ्रुट्स, म्हणजेच आता बघा आपण बघतो की फळं पिकवतात, ओके, आर्टिफिशियली ते हे इथिलीन यूज करून फळं पिकवतात, हो लक्षात घ्या. आर्टिफिशियली, नॅचरली ते नाही आहेत. इथिन म्हणजेच इथिलीन इज युज्ड ॲज अ जनरल ॲनेस्थेटिक एजंट म्हणून यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. इथिलीन विच इज युज्ड ॲज अ पॉलिमर, पॉलिइथिन म्हणून पाईप्स तयार करण्याकरता, बॉटल्स तयार करण्याकरता, बॅग्स तयार करण्याकरता, टॉईज तयार करण्याकरता आपल्याला यूज होतो. तसंच तुम्हाला मी प्रोपिलिन सांगितलं, प्लास्टिक्सच्या बॅग्स, प्लास्टिक्सचे ड्रम्स तयार करण्याकरता पॉलिप्रोपिलिन तयार होतं, हे लक्षात ठेवा. जो इथिलीन पासून इथिलीन ग्लायकॉल तयार होतं, आपण बेयर्स टेस्टमध्ये बघितले, इथिलीन पासून इथिलीन ग्लायकॉल जे तयार होतं तो अँटी फ्रीजिंग एजंट म्हणून ऑटोमोबाईल्समध्ये अँड कुलंट म्हणून एअरक्राफ्टमध्ये इथिलीन ग्लायकॉल हा यूज केला जातो. एअरक्राफ्ट इंजिनमध्ये इथिलीन ग्लायकॉल हा कुलंट एजंट म्हणून आणि ऑटोमोबाईल्समध्ये अँटी फ्रीजिंग एजंट म्हणून ऍक्ट केला जातो, हे लक्षात ठेवा.
इथिलीन हा पॉयझनस मस्टर्ड गॅस तयार करण्याकरता सुद्धा यूज होतो आणि इथिलीन पासून मगाशी बघितलं आपण अल्कोहोल, ॲसिडाल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड, कीटोन, इथिलीन ग्लायकॉल ह्यासारखे सुद्धा प्रॉडक्ट तयार करतो, हे लक्षात ठेवा. दीज आर द युसेज ऑफ अल्कीन और इथिलीन. आता इथं जो आपला पार्ट संपतोय तो इथिन म्हणजेच अल्कीन हे कॅरेक्टर बघायला मिळतात. आजच्या आपण भागात जर तुम्ही बघितला तर आजच्या आपण भागात सगळ्यात महत्त्वाचा प्रोसेस जी बघितली ती पहिली प्रोसेस जी आहे अँटी एमआर रूल, त्याचं मेकॅनिझम हे आपण बघितलं. त्या मेकॅनिझममध्ये फ्री रॅडिकल कॅरेक्टर तयार होतं. ओके, फ्री रॅडिकलनं आपल्याला ब्रोमीन फ्री रॅडिकल तयार होऊन आपल्याला पर्टिक्युलरली फ्री रॅडिकल मेकॅनिझमनं अँटी एमआर रूल प्रमाणे ॲडिशन होते पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पार्टची. मग त्यामध्ये HCl अँड HBr आणि HI मध्ये HBr हा का स्पेसिफिक आहे, त्याला किती एनर्जी लागते ते आपण बघितलं. दॅट इज नंबर 1 रिॲक्शन. ओके, नंबर 2 रिॲक्शन जी आपण बघितली ती ओझोनोलायसिस हे कॅरेक्टर बघितलं. ओझोनोलायसिस विच इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ ओझोन आणि डबल बॉन्ड डिटेक्शन करण्याकरता, आयडेंटिफाय करण्याकरता ओझोनोलायसिसचा यूज होतो, हे तुम्हाला माहिती आहे. ही रिॲक्शन CCl4 सॉल्व्हंट मध्ये कॅरीड आउट केली जाते. आपल्याला एक्सप्लोजिव्ह प्रॉडक्ट ओझोनाइड तयार होतो आणि हा ओझोनाइड फर्दर हायड्रोलिसिस मध्ये जातो आणि आपल्याला अल्डिहाइड कीटोन हे तयार होतं. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. आता हा अल्डिहाइड आणि कीटोन तयार होत असताना लक्षात घ्या झेडेन डस्ट हा यूज केला जातो, कारण का झेडेन डिकम्पोज करतो H2O2 ला. जर झेडेन नसेल तर H2O2 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट करतो आणि अल्डिहाइड आणि कीटोनला ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये नेतो आणि ऑक्सिडाइज करून आपल्याला कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतं. टू अवॉइड दॅट झेडेन हा यूज केला जातो. झेडेन डस्ट तो H2O2 ला डिकम्पोज करतो आणि डिकम्पोज केल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला H2O आणि झिंक ऑक्साईड तयार होतं आणि ऑक्सिडेशन जे कॅरेक्टर आहे H2O2चं ते डिस्ट्रॉय करतो. हा दुसरा आपण ओझोनोलायसिसची रिॲक्शन बघितली. तिसरी रिॲक्शन बघितली ती हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेथड. आता ही सुद्धा अँटी एमआर रूल प्रमाणे, म्हणजे जसं आपण पेरॉक्साइड इफेक्ट बघितला तसंच अँटी एमआर रूल प्रमाणे डायबोरेनची म्हणजे B2H6 ची इन प्रेझेन्स ऑफ THF टेट्राहायड्रोफ्युरॉन ह्याच्याबरोबर ऍडिशन रिॲक्शन होते आणि आपल्याला प्रायमरी अल्कोहोल तयार होतं. त्याच्यानंतर आपण जी रिॲक्शन बघितली ती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ओके, म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कोल्ड कंडिशन मध्ये रिॲक्शन बघितली आणि त्यामध्ये सेकंडरी अल्कोहोल हे मेजरली प्रोड्यूस होतात. आणि जर आयसोब्युटिलिन सारखं हाय रिॲक्टिव्ह अल्किन असेल तर आपल्याला टर्शरी अल्कोहोल विथ नॉर्मल ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्सनं तयार होतं, हे आपण बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं बायर्स टेस्ट बघितली, ज्याला आपण अनसॅच्युरेशन टेस्ट म्हणतो, ज्यामध्ये इथिलीन ग्लायकॉल तयार होतं इन प्रेझेन्स ऑफ KMnO4. अल्कीन हा रिॲक्ट केला जातो इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 विथ H2O रिॲक्ट होतो आणि आपल्याला ग्लायकॉल तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि हे ग्लायकॉल म्हणजेच आपल्याला अँटी फ्रेझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतं. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो, ज्याला बायर्स टेस्ट और अनसॅच्युरेशन टेस्ट म्हटली जाते. मग पुढचा सगळ्यात शेवटी येतं ज्याला आपण पॉलिमरायझेशन कॅरेक्टर म्हणतो, पॉलिमरायझेशन प्रोसेस. आता ही जी पॉलिमरायझेशन प्रोसेस आहे ही कॅरीड आउट केली जाते ॲट अ हाय टेम्परेचरला कॅरीड आउट केली जाते इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट आणि विथ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच ड्रास्टिक कंडिशनमध्ये मोनोमरचं कन्व्हर्जन हे पॉलिमरमध्ये केलं जातं आणि डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिमरिक प्रॉडक्ट लाईक पॉलिइथिन, लाईक पॉलिप्रोपिलिन, ओके, लाईक टेफ्लॉन और लाईक पॉलिव्हिनाइल क्लोराईड ह्यासारखे प्रॉडक्ट तयार होतात आणि जे डेली यूजमध्ये आपण बघतो आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. मग हिथं आपलं यूज आपण बघितले, युजेस बघितले कोणाचे, अल्किनचे. ओके, हिथं लक्षात ठेवा. आणि म्हणजेच हिथं आपल्याला हायड्रोकार्बन्स मधला पर्टिक्युलरली
पर्टिक्युलरली अल्केन आणि अल्किन्स संपतो. अल्किन्समध्ये आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हे कॅरेक्टर बघितलं आणि ह्या जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हे कॅरेक्टर बघत असताना लक्षात ठेवा, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हा महत्वाचा पार्ट येतो, तो विसरू नका. जॉमेट्रिकलमध्ये सिस आणि ट्रान्स असे दोन कॅरेक्टर येतात. सिस म्हणजे सिमिलर ग्रुप लाईज ऑन सेम साइड, त्याला सिस म्हणतो, आणि सिमिलर ग्रुप ऑपोजिट साईडला असतील तर ट्रान्स म्हणतो. हे लक्षात ठेवा. दोघांच्याही फक्त जॉमेट्री वेगळी असते, त्याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ह्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या डिफरंट असतात. हे लक्षात ठेवा. त्याच्या प्रॉपर्टीज सेम असत नाहीत. ओके, केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, परंतु फिजिकल प्रॉपर्टीज ह्या सिस आणि ट्रान्सच्या सेम असत नाहीत. मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट सोल्युबिलिटी हे डिफरंट असतं ॲज कम्पेअर टू सिस अँड ट्रान्समध्ये. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर असतात, त्यांची रिॲक्टिव्हिटी ही डिफरंट असते. हे लक्षात ठेवा. सिस आयसोमर्स मध्ये काय होतं, एका बाजूला वन साइड ऑफ द पर्टिक्युलरली स्पॅटियल अरेंजमेंट होतं, म्हणजे सिमिलर ग्रुप लाईज पर्टिक्युलर ऑन सेम साइड. ओके, दॅट्स वाय देअर इज अ क्राउडिंग इफेक्ट, म्हणजेच ग्रुप हा क्राउडेड ग्रुप होतो आणि त्यामुळं इंट्रामॉलिक्युलर रिपल्शन होतं. म्हणजे बिटवीन टू ग्रुप्स, बिटवीन टू आयटम्स, एकाच बाजूला पडल्यामुळं, एकाच साईडला असल्यामुळं इंट्रामॉलिक्युलर रिपल्शन येतं आणि इंट्रामॉलिक्युलर रिपल्शन असल्या कारणानं आपल्याला सिस आयसोमर्स हा अनस्टेबल येतो ॲज कम्पेअर टू ट्रान्समध्ये. कारण ट्रान्समध्ये हे इंट्रामॉलिक्युलर रिपल्शन कमी आहे आणि म्हणून हे इंट्रामॉलिक्युलर रिपल्शन कमी आहे. ट्रान्स हा स्टेबल आहे, म्हणून ट्रान्सची रिॲक्टिव्हिटी ही सिसपेक्षा आपल्याला कमी बघायला मिळते. तसंच बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट त्याचा जास्त बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सिस आणि ट्रान्स ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सिस आणि ट्रान्समध्ये दोघांच्यामध्ये मॉलिक्युलर जरी फॉर्म्युला सेम असला तरी त्यांच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज ह्या सेम येतील, परंतु फिजिकल प्रॉपर्टीज ह्या डिफरंट येणार आहेत. आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये सिस हा इझिली रिॲक्शन मध्ये जाईल ॲज कम्पेअर टू ट्रान्स बिकॉज ऑफ अ इंट्रामॉलिक्युलर रिपल्शन कॅरेक्टर. हा जो कॅरेक्टर्स मी तुम्हाला सांगितला हा महत्वाचा पार्ट येतो. हे लक्षात ठेवा. मग आता पुढचा जो आपण पार्ट बघणार आहोत तो म्हणजेच अल्काइन्स होय. आता हा जो अल्काइन्स आहे, ह्या अल्काइन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर, अल्काइन्स मध्ये आपण काय बघणार आहोत, ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर हे बघणार आहोत. हे लक्षात ठेवा. जे सी ट्रिपल बॉन्ड सी म्हणजेच अल्काइन्स हे महत्वाचं आहे. म्हणजेच अल्केन, अल्किन्स अँड अल्कायन्स हा आपण तिसरा पार्ट बघतो आहोत. हे लक्षात ठेवा. ओके, जर तुम्ही पूर्वीच्या प्रमाणे जर बघितलं तर आपलं बेसिक प्रिन्सिपल हा एक चॅप्टर झाला, दुसरा अल्केन झाला, तिसरा अल्किन झाला आणि आता चौथा आपण अल्काईन चालू करतोय. म्हणजे तुम्हाला तुमच्या पुस्तकात जो हायड्रोकार्बन पार्ट दिलेला आहे तो हायड्रोकार्बन ह्यामध्ये हे तीन पार्ट येतात, अल्किन, अल्केन आणि अल्कायन्स. हे लक्षात ठेवा. हा महत्वाचा रोल तुमच्या लक्षात राहिला तर बरं होईल. एवढंच फक्त माझं सांगणं आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. उद्याच्याला आपण अल्केन हा कॅरेक्टर बघून अल्केन हे कॅरेक्टर संपवायचं आहे. हे लक्षात ठेवायचं. आता पर्टिक्युलरली ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर येतं म्हणजेच बघा 2 पाय बॉन्ड क्रिएट होणार आहेत अल्काइन्स मध्ये. हे फक्त डोक्यात ठेवा. अल्केन मध्ये सिंगल बॉन्ड, अल्किन मध्ये डबल बॉन्ड आणि अल्काइन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर हे येतं. म्हणजेच त्याचा रिॲक्टिव्हिटीवरती काय पार्ट आहे हा आपण उद्याच्या भागात बघूया. थँक्यू व्हेरी मच.